आम्ही आदिवासीपेक्षा बेकार जीवन जगत आहोत. कोणत्याही नागरिक सुविधा नाहीत, कोणत्याही गटार लाईन नाही का कोणत्याही. आम्ही ग्रामपंचायतीला घरभाडं आणि पाणीपट्टी का भरावी. आता 8-10 दिवस झालं तरी पण पाणी येईनाय. उन्हातनं कसं जायचं, चक्कर येऊन माणूस पडतोय, काय होतंय. आता काय त्याला इलाज आहे आणि करायचं काय. ते म्हणतात आम्ही टँकर पाठवता, ते पण पाठवीत नाही. अहो माझा पाय मोडलेला, मला चालवत नाही, काय नाही, तरी पण मला कलसीन पाणी न्यावं लागतं. काय करणार मी? मला तर त्रास आम्हाला होतो, तर आम्ही दिसन करणार काय? उद्या चक्कर येऊन जर पडलेला तर काय आम्हाला कोण उचलणार आहे इथं? चिपळूण तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत म्हणजे शिरगाव गावाला ग्रॅव्हिटीचं नळपाणी योजना मंजूर झालेली आहे. 2 वर्षापासून गावाला ग्रॅव्हिटीचं पाणी मिळतंय. मात्र आता अशी अवस्था झाली या ठिकाणी पाणी टंचाई भासू लागली. आता आपण नेमके आहोत ते शिरगावच्या गळवाडीमध्ये आहोत. त्या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वी पाईपलाईन फुटल्यामुळे ह्या ठिकाणी महिलांना पायपीट करून विहिरीवरती यावं लागतं. बघा कशी परिस्थिती आहे. ह्या ठिकाणी आपण हंडे बघतो आणि ही जुनी विहीर बघतोय. त्याचबरोबर ह्या विहिरीची दयनीय अवस्था आली कशा पण ते बघतो. बघा ज्या ठिकाणी कटडा आहे त्या ठिकाणी महिला उभे राहतात, पाणी भरतात, निघून जातात. पण त्या ठिकाणच्या कटड्याची अवस्था काय ती आपण बघून घ्या. म्हणजे कशा पद्धतीने काम चालू आहे हेही आपल्याला दिसून येते. आता आपल्या महिला आहेत त्यांच्यावर जाणून घेतो नेमकं काय परिस्थिती काय सांगा. परिस्थिती म्हणजे आता काय पाणी 3 महिने नव्हता पहिला, ते कसं तरी काढलेलं आम्ही. आणि आता पण 8-10 दिवस झालं तरी पण पाणी येईनाय. उन्हातनं कसं जायचं, चक्कर येऊन माणूस पडतोय, काय होतंय. आता काय त्याला इलाज आहे आणि करायचं काय. ते म्हणतात आम्ही टँकर पाठवता, ते पण पाठवीत नाही. मग आता काय कसं काय करायचं त्यांनी सांगावं काय तो. काय कधी ही पाईपलाईन फुटले काय सांगा. पाईपला आता 8 दिवस झाले तरी पण पाणी पाठवीत नाही. आम्ही सुधारता आज विचारायला गेलो की नाही आम्ही उद्या सोडता, परत नाही उद्या आज विचारले तर नंतर सोडता. मग आता त्याला इलाज काय करणार असं पण आहे ना. पाईपलाईनचं काम करायला कोण येत नाही. येत नाही. ग्रामपंचायत दुर्लक्ष करते. ग्रामपंचायत दुर्लक्ष करतं. विचारायला गेल्यावर तर ते लोक हे करतात, तुम्ही तिकडं पाणी बंद झालं आहे तर आम्ही कुठला द्यायचा, जेव्हा येईल टाकीवर पाणी तेव्हा आम्ही सोडू असे म्हणतात. अजून सुद्धा काय महिला आपल्या बरोबर काय सांगाल वहिनी. तेच 8 दिवस पाणी नाही आहे, 5-6 दिवस. काय नेमकं कारण काय. लाईन फुटले सांगतात. कधी लाईन तुटली. झाले 8 दिवस. तुम्ही याबाबत तुम्हाला चौकशी केली. चौकशी ग्रामपंचायतीमध्ये जातात करायला. ते लोक सांगतात तिकडे लाईन फुटलेत, मग आम्ही काय करायचं. नेमकी कुठे लाईन फुटली. तिकडे वरती कोयनी. कोयनेमध्ये लाईन हां. फुटली. कधीपासून लाईन फुटली विचारलं ना. झाले 8 दिवस. पण 8 दिवस ती लाईन जी आहे ती कधी फुटली विचारलं का. ती 2-3 महिन्यावर फुटली होती. तो काम झाल्यानंतर महिन्यावर पाणी आला हां. आणि आता येत नाही 8 दिवस. आणि आमच्याकडेच पाणी येत नाही. तुमच्याकडे पाणी येत नाही. हां. बाकी संपूर्ण गावामध्ये कमी दाबात येतो पाणी आमच्याकडे. एक वयोद्ध अशी आजी आहे जिच्या पायाला चालता येत नाही, म्हणजे पायाला मार लागला तरी ती सुद्धा येते. आज ती आपल्या बरोबर. आजी काय सांगशील. अहो माझा पाय मोडलेला, मला चालवत नाही, काय नाही, तरी पण मला कलसीन पाणी न्यावं लागतं. काय करणार मी? हं? माझं कोण नेणार नाही, इथं कोण नाही. माझी सगळी मुंबईला लोक आहेत. मी काय करणार? ह्याबाबत तुम्ही गावातल्या लोकांशी बोललात. गावातल्या लोकांशी मी काल बोलला, पण म्हटलं तुमच्याकडं पाणी येतं आणि आमच्याकडं पाणी बंद का, गवलवाडीतच पाणी येत का नाही. तर म्हणतात चौकशी करा तुम्ही का नाही येत तर. कोणाकडे चौकशी करायची. ग्रामपंचायतीत जाऊन तर ग्रामपंचायतीत जातात आमचं पोरग हे गवलवाडचं, तर काय म्हणतात पाईपलाईन हा झालाय तो झालाय सगळं सांगतात. मग त्याला काय करणार आपण. पण ह्याच कारणावरती तुम्ही उन्हातानातून ह्या फेऱ्या मारणार का. कुठं? हे जे कारण सांगितल्यानंतर उन्हात तुम्हाला त्रास होतोय, हे त्रास तुम्ही सहन करणार का. मग तेच झालंय ना, मला तर त्रास आम्हाला होतो, तर आम्ही सण करणार काय. उद्या चक्कर येऊन जर पडलेला तर काय आम्हाला कोण उचलणार आहे इथं. काय सांगा ह्याला नेमकं जबाबदार कोण. 3 महिन्यात कधीतरी मुंबईतून यावं तरी बघावं तर पाणी नळाला नाही. सोडणार आहे तो कधी टाईमशीर पाणी सोडत नाही. 1 वाजल्याशिवाय पाणी सुटत नाही. विचारायला गेला ग्रामपंचायतीचं सांगतात हो पाणी येईल तेव्हा सोडणार. हेच ह्याला नेमकं जबाबदार कोण. ग्रामपंचायत. तर तेच दुसरं कोण आहे, पण ते दखलच घेत नाहीत.
ह्याला काय मिळालं? सोडणार आमचं आहे तर तर काय तरी काय माहिती हा? सोडणार हे आहे का ग्रामपंचायत आहे ते काय लोकं माहिती. दखल घ्यायला पाहिजेत ना. आम्ही बोलतो ह्याशी त्याशी, ते म्हणतात येईल तेव्हा पाणी पिया. हेच वाईट, दुसरं काही नाही. काय सांगाल अजून? इकडे वाल सुटतोय तिकडे वाल सुटतोय, आता आमच्याकडे पाणी सुटत नाही, आम्ही काय काय करायचं. होय अजिबात ना, आमच्या चिलेच्या घरात तर अजिबात पाणी येत नाही. गवलवाडीत थोडा आला तरी, पण चिलेच्या घरात अजिबात पाणी आला नाही, येत नाही. परवा आला होता पाणी कोणवारी सोमवारी पाणी आला होता. खाली पाणी आला गदूल बिदूल, पण आमच्याकडं काय एक पाण्याचा थेंब आला नाही अजिबात. 2 बिराडा 4 बिराडात नावाला. आपल्याकडे एक तरुणी सुद्धा आहे, काय सांगतो? पाणी आलंच तर मग ते जर पाणी पाईपलाईनचं ठीक आहे प्रॉब्लेम झाला असेल आम्ही मान्य करतो. मग 3 महिने आम्ही त्रास काढलेला. मग विहीर साफ करून देणं कोणाचं काम आहे? ग्रामपंचायतचं आहे. मग त्यांनी ते साफ करून द्यायला पाहिजे होतं ना, ते त्यांनी केलं नाही. आमच्या वाडीतल्या मुलांनी केला नाही ते काम. पण आता ही स्थिती बघा काय आहे ती विहिरीची, किंवा वाट करून देणं हे कोणाचं काम आहे? ग्रामपंचायत. ते तरी तिने सुधारून करून दिलं पाहिजे ना. फक्त येऊन बघून जातात, तेवढीच काम आहेत का आम्हाला, की जायचं ग्रामपंचायतमध्ये, जायचं सरपंचांजवळ बोलायचं आणि परत यायचं, एवढंच करायचं का? बरं ठीक आहे, ती आई आहे, तिच्याजवळ आजूबाजूला कोण नसतं, त्यांना पाणी कोण देणार? साहजिकच आहे ना. हे काम कुणी केलं पाहिजे? किंवा बेसिकली पाणी पुरवठा होत नाही आहे, प्रॉब्लेम सगळ्यांना येतात, सगळ्या गोष्टी समजून सुद्धा घेतल्या पाहिजेत. पण प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर त्याला काहीतरी तोडगा काढला पाहिजे ना. तुम्ही आता टँकरनी पाणी 2 ते 3 दिवसांनी तरी तुम्ही 1 टँकर पुरवू शकता, पण तो सुद्धा अजून आलेला नाही आहे, आठवडाभर झाला आहे. आपण पाहिलं तर काय वेदना आहेत त्या समजून येते. टँकरनी पाणी पुरवठ्याची मागणी केली तरी पण दिलं जात नाही. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी आता म्हणण्याची वेळ. ग्रामस्थ आपल्यावर काय सांगाल? आमच्या गवलवाडीत गेले अनेक वर्ष आम्ही आदिवासीपेक्षा बेकार जीवन जगत आहोत. कोणत्याही नागरिक सुविधा नाहीत, कोणत्याही गटार लाईन नाही का कोणत्याही. आम्ही ग्रामपंचायतीला घरभाडं आणि पाणीपट्टी का भरावी याबद्दल मी वारंवार चौकशी करून सुद्धा नेहमी उडवाउडवीची उत्तर देणं अक्षर एकदम निष्ठुर दर्जाची ग्रामपंचायत आहे. आम्ही तिचा जाहीर निषेध करतोय आणि पुढच्या 1 महिन्यात मी 30 दिवसांनी मी अत्यंत कळकळीने सांगतो की मी आत्मदहन करणार आहे. मी आज पोलीस स्टेशनला जाहीर निवेदन देतोय, तहसीलदारांना जाहीर निवेदन देणार आहे. त्याबद्दल मी अजून चौकशी चालू आहे. खूप आमच्या आदिवासी पाड्यातली पण अशी व्यवस्था नसते आणि अशा गावात आमची व्यवस्था आहे. गावचे जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर आम्ही जगायचं कसं? कारण पाणी ही आपली मूलभूत गरज आहे आणि ती जर आपल्याला मिळत नसेल तर जगायचं कसं? कारण पहिलं आम्ही दाखवत येतोय, पाण्यावरती येतोय, ह्या ठिकाणी विहिरीवरती येतोय, लहान मुलांनी पाणी भरतोय, कसं जगायचं हा प्रश्न आहे आपल्यावर. अजी काय सांगशील? आमची पाण्याची कायची सोयी करा. एक तर माझा पाय मोडलेला आहे, एक तर मला चालवत नाही. मी आपली कधीतरी काठीवर पाण्यासाठी कलशी घेऊन बारकी येतात, टिपात टाकीत येतात आणि टिपात टाकीत जातात. आणि जर पाय सरला आणि शेपत मी जागेवर बसलं तुम्हाला बघायचं कोण? आमची पाण्याची काय ती सोय करा ना. तुमची जर बिलं ठकत असली काय ठकत असली तर सांगा ना आम्हाला. आम्ही येलचे वेलेला सगळं भरताव आणि आमची अशी हालत का करताव माणसाची? एक तर माझा पाय मोडलेला, माझ्या पायात सली घातलेली, मला 2 पावलं चालवत नाही. पण मी नविलाजाला येतं नाही इथं काठीवर माझा इथं कोणच नाही, सगळे माझे मुंबईला आहेत. काय करणार? बघा महिलांच्या डोळ्यातून कसे अश्रू आहेत, पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काय सांगशील आजी? आजीच्या डोळ्यातून पाणी आहे, काय सांगशील? हे मी काय सांगणार नाही, मला इथं चालवत नाही, माझी इतकी डोपरं खूप दुखतात. तरी पण मी काठी घेत कशी तरी आपली जाते. कशी करणार, काय करणार? आता या लोकांना किती बोलणार तरी किती. आम्ही नेहमी तक्रार आमची जाते, तरी काही ती लोक तक्रार दखल घेत नाहीत. आमचा नविलाज झाला आहे. आम्ही तरी पण पाणी भरतोय, आम्हाला ऊन नाही ताण नाही, आम्हाला जरा दुपारी आराम पण करायला मिळत नाही. 2-2 वाजतात आम्ही विहिरी पाण्या व्हावं, नदी व्हावं, काय करणार आम्ही? आम्हाला ह्याचं त्याने काय तो द्यावं ना. हीच आमची विनंती आहे, दुसरी आमची विनंती काय नाही, पाणी पाहिजे आम्हाला, बाकी काय आम्हाला मागत नाही. घरामध्ये लहान मूल रडत असतं, आई मला पाणी पाज, आणि त्या कलशीमध्ये हंड्यामध्ये पाणी नसतं. आई बिचारी धावपत येते, कसोमल दूर येते, पायवाट असतात, तुटकी मुटकी विहीर असते आणि त्या विहिरीतून पाणी काढते, डोक्यावरती हंडा घेते, भर उन्हामध्ये
आणि त्यानंतर आपल्या मुळाला पाणी पाजते, त्या बाळाचं पोट पाण्याने भरलं, त्या आईला समाधान मिळतं, काय सांगशील? आता त्या विलाज नाही, पाणी नेताव तेव्हा मुलाला पाचताव आम्ही, तोपर्यंत मूल टाकतायत येत आहेत जात आहे. विहीर बघा कुठं आहे ती, ही लांब आहे आयरानात विहीर. एकटी बाई आली पडली तर कोण बघणार, कोण येते विहिरीवरना. असं आहे. रानातला आहे इथे वाघ म्हणतात तो आहे इथं. काल बाई एक पडली इथं, आम्ही ते 4-5 वाजता 6 वाजता आलेल्या, तिथं पायसरला पाय पडली खाली बाई. तिला उठवलेली, ती बिचारी पाय मुरगाडला ते बाईचा. मग आता तिला घरात नेलेली तिथनं. आणि आमच्यासारखी बाई एकुजी पडली एकटी तर काय करणार. हे म्हातारी बाई आहे, तिचा पाय मोडलेला, ती जर एकुजे विहिरीवर पडली तर कोण बघायला येणार तिला. असा पण आहे ना, जेव्हा पाण्यावर येऊ तेव्हा बघू ना, अशी भावना आहे. मग त्याने काय तर आपल्याला तक्रार काय आता एवढी नोंदवलेली आहे, सोय करावी, आमचा म्हणणं दुसरा बाकी काही नाही. आपण आज 21व्या शतकाकडे वळत चाललेलो आहोत आणि आज सुद्धा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण आले. आज सुद्धा आपण आपली लोक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. कसं जगायचं हा प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर ह्याच पाण्यासाठी मला कोसो मजदूर यावं लागतं, विहिरीतून पाणी काढावं लागतं, नदीवरती जाऊन कपडे धुवायला लागतात. अरे काही परिस्थिती, कुठं नेऊन ठेवलं शिरगाव माझा, असं म्हणण्याची वेळ आली. ह्या शिरगावमध्ये लोकांना खरंच न्याय मिळेल का? इथल्या महिलांना खरंच न्याय मिळेल का? कारण लहान लहान मुलं आहेत. ह्या ठिकाणी जंगलातून अनेक प्राणी येतात, त्या प्राण्यांचा बचाव करत आम्ही कसा तरी आमचा जीव कसा हातामध्ये धरून पाण्यावरती येतो, विहिरीतून पाणी काढतो. बघा ती विहिरीची अवस्था काय, कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो. हीच ती विहीर आहे. त्या विहिरीमध्ये आपण बघतोय बेडके आहेत, काटे पडलेले आहेत. दुसरी गोष्ट पाईपलाईन गेलेली आहे, कटरे पण तुटले आहेत. एखादी बाई त्या काढताना पाणी काढताना त्यामध्ये पडू पण शकते, जीव जाऊ पण शकतो. तेव्हा हे शिरगाव जागे होणार का? माझा प्रश्न आहे शिरगावच्या ग्रामपंचायतीला आहे. जेव्हा ह्या ठिकाणी जीव जाईल त्या तेव्हा तुम्ही जागे होणार का? बघा संरक्षण कट्ट्याची अवस्था बघा, काही संरक्षण कट्टा आहे, साधा कट्टा पण करू शकत नाही आपण. म्हणजे आपण लोकांच्या जीवाशी खेळतोय का, असे प्रश्न आहेत. ह्या लोकांची मागणी एकच आहे की आम्ही जर वीज बिल पाणीपट्टी भर असेल तर आमच्या समस्या, आमच्या मागण्या मान्य करा आणि आम्हाला न्याय द्या. कॅमेरामॅन साहिल शेख, निसार वर्षाची